आजच्या कार्यक्रमासाठी राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावेजी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहेत. नुसते ते उपस्थित नाहीये तर आजच्या या परिसंवादात ते स्वतः सहभागी होऊन काय नेमकं होतंय, काय केलं जातंय, सरकारच्या वतीने नवी मुंबई किंवा नवी मुंबई 3 जेव्हा असं आपण म्हणतोय तर त्याचा विकास साधत असताना कशा पद्धतीने वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात आणि कसं सहकार्य सरकारचं होऊ शकतं याबद्दलची आपली मतं ते मांडणार आहेत. मी विनंती करेल न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील यांना की आपण मंत्री महोदयांना व्यासपीठावरती घेऊन यावं. मी आशुतोष पाटील सरांना विनंती करेल की आपण मंत्री महोदयांचं स्वागत करूयात छानसा पुष्पगुच्छ देऊन. आशुतोष पाटील यांना मी विनंती करेल की आपण समोर स्थानापन्न व्हायचं. आपण पुढली सूत्र अर्थात माझे सहकारी विलास बडे यांच्याकडे. नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या रिअल इस्टेट परिसंवादामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नवी मुंबई हे खरं तर भविष्याचं शहर म्हणून आपण ओळखलं जातो. नियोजित हे सगळं शहर, पण हेच भविष्य आहे. आता त्याचं वर्तमान आज बघता या शहराचं भवितव्य काय, भविष्य काय आणि इथं लोकांनी का यावं आणि का गुंतवणूक करावी असं तुम्हाला वाटतं? आज मुंबई शहर हे देशातलं फायनान्शियल कॅपिटल इन मोस्ट डेव्हलपिंग सिटी म्हणून ओळखलं जाते. आणि अशा परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये आपण स्कायकेपर्स टावर्स बघितले, पण जागा दिवसेंदिवस कमी आहे. SRAच्या माध्यमातून आम्ही झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रयत्न करत असतो. पण आज आता मुंबई झालं, नवी मुंबई झालं, इकडे सगळीकडे ज्या पद्धतीने आज देशभरातून लोक व्यवसाय नोकरीच्यासाठी या मुंबईत येतात, दिवसेंदिवस जागेची कमतरता लाभणार आहे. आणि म्हणून आज अटल सेतूच्या नंतर आय थिंक जो तिसरी मुंबई तुम्ही त्याला म्हणतात, आम्ही तिसरी मुंबई म्हणणार नाही, कारण की शेवटी तो पार्ट ऑफ मुंबईच्या लोकांना राग येईल तिसरी मुंबई म्हटलं तर. रायगड, पनवेल, ही नवी मुंबई, या सगळ्या भागाचा पुढच्या काळामध्ये, जसं तुम्हाला माहिती आहे स्पेस कमी असल्या पण कुठल्याही गावात गेला की गावाच्या आजूबाजूचे सबब्स डेव्हलप होत असतात. आणि त्या पद्धतीने मुंबईचं हे तिसरी मुंबई तुमच्या भाषेमध्ये तिकडे नक्कीच डेव्हलपमेंट होणार आहे. एअरपोर्ट, इंटरनॅशनल एअरपोर्ट नवीन सुरू होते आणि अटल सेतूच्या माध्यमातून इट्स रिअली कनेक्टिव्हिटी हा खूप मोठा फरक आहे. ट्रॅफिक आणि या सगळ्या गोष्टीचा कमी झाल्यावर या भागामध्ये ज्या काही रिअल इस्टेटच्या माध्यमातून इकडे डेव्हलपमेंट होईल, कारण की पुढच्या काळामध्ये इकडे नवीन हॉटेल्स येतील बिकॉज ऑफ इंटरनॅशनल एअरपोर्ट. आणि ह्या सगळ्या डेव्हलपमेंटमध्ये एखादा इन्फ्रास्ट्रक्चर ज्यावेळेस डेव्हलप करायचं त्या बाकीला त्याला लागणार जे ॲन्सिलरी असतात त्याच्यासाठी सगळ्यासाठी मॅनपॉवर लागतो. आणि तो मॅनपॉवर क्रिएट करण्याकरता डेफिनेटली या भागामध्ये पुढच्या काळामध्ये रिअल इस्टेटचं डेव्हलपमेंट विल बी अ व्हेरी बिग स्कोप ऑफ वर्क. पण जेव्हा ही शहरं वाढत आहेत, नवी शहरं उभी होत आहेत, त्याच्यासाठी सोयीसुविधा उभ्या राहत आहेत, पण या सगळ्यामध्ये सामान्य माणसाचं दुखणं हे आहे की आम्हाला परवडणारी घरं कशी मिळतील. त्या दृष्टीनं सरकार काय प्रयत्न करत आहे? इथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार सुद्धा आहेत आणि बिल्डर्ससुद्धा आहेत रिअल इस्टेटमध्ये काम करणारे. त्यांना सुविधा देण्यासाठी सरकार काही विचार करत आहे का? म्हाडा असो किंवा SRAच्या माध्यमातून ज्या काही डेव्हलपमेंट होतात त्याच्यात FSI 3+1 असं 4 FSI देत असतो. त्यात बेसिकली आमचा उद्देश एक असतो की फर्स्ट FSI इज फॉर द रिहॅब, सेकंड इज फॉर द रिकवरिंग द अमाऊंट, अँड थर्ड अँड फोर्थ इज फॉर द डेव्हलपर. ही शुड ऑल्सो मेक मनी, अदरवाईज वाय ही शुड डू द बिझनेस. आणि अशा परिस्थितीमध्ये सगळे जे मुंबईतले जुने, आता आम्ही म्हाडाच्या पण कित्येक LICच्या आम्ही जुन्या बिल्डिंग्स, या सगळ्या आमचा आता म्हणजे मंत्री झाल्यानंतर माझा प्रयत्न आहे की रिडेव्हलपमेंट करून, आणि कोणी जर सेल्फ डेव्हलपमेंट करत असेल तर त्याला आम्ही फर्स्ट प्रायोरिटी देतो आहे, सो दॅट इट इज अ बेनिफिटरी फॉर दॅट सोसायटी अँड त्या पर्टिक्युलर ह्याच्यासाठी. आणि त्या माध्यमातून स्वस्त घरं जी म्हाडाच्या माध्यमातून आम्ही करत होतो, नक्कीच परवा पण आम्ही BG शिर्के जे मेन त्यांच्याबरोबर मीटिंग केली आणि त्यांना पण आम्ही सांगितलं की यू हॅव टू रिड्यूस युअर कॉस्ट अनलेस ही रिड्यूस. कारण की आमच्याकडे आज बरेच ठिकाणी, पुणा झालं, नाशिक झालं, छत्रपती संभाजीनगर झालं, अशा ठिकाणी म्हाडाच्या स्टॉक हातात आहे पण त्या कंपॅरिझनमध्ये सेल होत नाही आहे. आम्ही पुण्यातही काही प्राइजेस कमी केल्या आहेत, नाशिकमध्येही केल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर पण केलं आहे. त्याच्या मागचा उद्देशच आहे की अफोर्डेबल हाऊसिंग सगळ्यांना जे स्वस्त मिळाले पाहिजे. 3-4 वर्षामध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून पण आम्ही भरपूर घरं आज द्यायचा प्रयत्न केलेला आहे. केंद्राच्या शासनाचा म्हणजे मोदीजींनी 2014मध्येच जाहीर केलं होतं की 3 गोष्टी मूलभूत सुविधा ह्या सगळ्यांना मिळाल्या पाहिजेत. त्याच्यात घर एक होतं, पाणी एक होतं आणि वीज होतं. आज वीज त्यांनी पहिल्या 5 वर्षात सगळ्या गावागावात पोचवायचा प्रयत्न केला. या पंचवार्षिकमध्ये जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक गावात पाणी पोचलं पाहिजे हे केलं आहे. आणि ते पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून पण प्रत्येक गरिबाला, प्रत्येक व्यक्तीला आपलं स्वतःचं घर घ्यावं याकरता पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. साधारणतः मुंबईमधल्या नागरिकांचं एक आयुष्य असं असतं की ते कामाच्या निमित्तानं मुंबई जातात आणि राहायला मात्र ते पुन्हा नवी मुंबईमध्ये येतात. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्याचा बराचसा वेळ हा त्याच्या प्रवासामध्ये जात असतो. ती कनेक्टिव्हिटी खूप महत्त्वाची आहे. त्याचा प्रवास वेगवान व्हावा याच्यासाठी सरकार नेमकं काय प्रयत्न करतंय? कशीही तुम्ही मुंबई आणि नवी मुंबईची कनेक्टिव्हिटी अधिक वाढवणार आहात पुढच्या काळात? आज अटल सेतू जो तयार झाला त्याच्यामुळे डेफिनेटली फ्रॉम साऊथ मुंबई टू इकडे कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे. त्या पद्धतीनेच आता ठाणाहून जो म्हणजे आमचा समजा तुम्ही समृद्धी मार्ग येतो त्या मार्गाने ठाण्याला आला की ठाण्याहून एक असा ब्रिजचा प्रपोजल चालू आहे जो या फ्रीवेला कनेक्ट करेल, विच विल रिड्यूस द कनेक्टिव्हिटी तिकडे. आणि ऑलरेडी अटल सेतूच्या माध्यमातून आता तुमच्या 3ऱ्या मुंबईला कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच पुढचा प्रवास, कारण की आपण जर काढलं, जर आपण फ्रीवेने येऊन जर असं वाशी मार्गे आला तर जवळजवळ 1 तास लागतो आणि इकडून आपण गेला तर अर्ध्या तासात अटल सेतूने पोचतो. जसंही रिव्हर्स जरी आला तरी ही विल रीच इन हाफ ॲन आवर. तर दिस इज सेल्फ. आणि प्लस मेट्रोचं काम आता सगळीकडे चालू आहे. मेट्रो विल बी वन ऑफ द कनेक्टिव्हिटी. मला त्याच्याबद्दलच विचारायचं आहे. पण मुंबई नवी मुंबई जोपर्यंत मेट्रोनी जोडली जाणार नाही तोपर्यंत तो वेग अधिक वाढणार नाही. त्या दृष्टीने काही प्रयत्न होत आहेत? मी राजकीय भाषण करणार नाही, पण 2.5 वर्ष मेट्रोची सगळी कामं थोडीशी मे बी कोविड असेल, आय डोंट टू ब्लेम एनी गव्हर्मेंट ऑर एनिथिंग, पण इन्स्पाइट ऑफ म्हणजे विच द वर्क्स विच हॅड स्टार्टेड इन अर्लियर गव्हर्मेंट्स पिरियड, ते 2-2.5 वर्ष कोविड काळामध्ये सगळी कामं बंद होती, त्याच्यामुळे स्लो झाले. पण आता मेट्रोची कामं सगळीकडे दे हॅव स्पीड अप आणि मला नक्कीच खात्री आहे की मेट्रो कनेक्टेड, कारण की आपण आज जर परदेशात गेला आणि तिकडे बघितलं तर म्हणजे मी फर्स्ट टाईम वेन आय हॅड गॉन इन 84-86 त्यावेळेस मी सिंगापूरला गेलो होतो, त्यावेळेस मेट्रो बघितली होती. तर त्यावेळेस असं वाटायचं की आपल्या भारतात कधी होईल, पण आता इट हॅज स्टार्टेड डेफिनेटली इन मानखुर्द पर्यंत आली आहे, म्हणजे मानखुर्द पर्यंत आली ह्या सगळ्या ही नेटवर्क हे लवकरच तयार होईल. आणि काय जोपर्यंत नेटवर्क कंप्लीट नाही होणार ना त्याला पण वायबिलिटी येणार नाही. त्याच्यामुळे दे विल ऑल्सो एक्सपेडाइट इट अँड सी दॅट दिस मेट्रो कनेक्टिव्हिटी इज डन ऑन अ मोर लार्जर स्केल अँड विथ मोर स्पीड ऑल्सो. नवी मुंबईकरांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की साधारण काही वर्षांपूर्वी एक प्रयत्न झाला होता की सगळी सरकारी कार्यालय हे एकत्रित मुंबईमध्ये झाल्यामुळे सगळ्यांनाच मुंबईमध्ये जावं लागतं. मग त्याचं विकेंद्रीकरण करता येईल का आणि नवी मुंबईमध्ये काही सरकारी कार्यालय आणता येतील का या दृष्टीनं काही प्रयत्न झाले होते. CBD मध्ये तो प्रोजेक्ट झालेला होता. भविष्यामध्ये अशा प्रकारचा काही प्लॅन सरकारचा आहे का की विकेंद्रीकरण व्हावं ह्या सगळ्या? कसं आहे की आज तुम्ही जर बघितलं तर मुंबईमधले कित्येक कॉर्पोरेट सेक्टर्स आणि काही गव्हर्मेंट सेक्टर्सच्या लोकांनी BKCमध्ये आपले ऑफिसेस केलेले आहेत, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये. त्याच पद्धतीने काही ऑफिसेस वाशीला पण आलेली आहेत आणि जसं सिडको ही जी ऑफिसेस आहेत ती वाशीला पण आलेली आहेत. त्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये नक्कीच ज्या कनेक्टेड, कारण की फ्रॉम साऊथ मुंबई टू गो टू पनवेल अँड ऑल विल बी व्हेरी नियर. नक्कीच त्या काळाने एकदा इंटरनॅशनल एअरपोर्ट त्या साईडला झालं तर नक्कीच जसं BKCमध्ये काय झालं, एअरपोर्ट या साईडला असल्यामुळे बरेचसे जे कॉर्पोरेट आणि ह्या ज्या म्हणजे बेसिकली सेंट्रल गव्हर्नमेंट रिलेटेड जेवढे ऑफिसेस होते दे हॅव कम इन. जसं इंडियन ऑइलचं ऑफिस आज तुम्ही बघा कुठे आहे, बँड्राला आहे. लॉट ऑफ ऑल बँक्स ज्यांच्या सगळ्या बँक्सचे वगैरे सगळ्यांचे ऑफिसेस आज ऑल नॅशनलाइज बँक्स दे हॅव देअर ऑफिसेस इन BKC. सेम वे इन फ्युचर डेफिनेटली लॉट ऑफ ऑफिसेस विल कम इन 3री मुंबई.
मग एक आणखीन मला वाटतं इथं सगळे बिल्डर्स आहेत त्यांच्या मनातला हा प्रश्न आहे. जसं मुंबईमध्ये BKC आपण स्थापन केलं आपल्या व्यावसायिक दृष्टीनं. नवी मुंबईसाठी किंवा रायगडमधल्या इतर सगळ्या ठिकाणांसाठी असं एखादं केंद्र उभं करण्याचा तुमचा काही मानस आहे का? नवी मुंबईला तसं काही गिफ्ट मिळेल का? हे सगळे इकडे जे विकसित बिल्डर्स बसलेले आहेत, BKC कोणी स्थापन केलं मला सांगा? ऑल बिल्डर्स केम देअर, दे मेड गुड बिल्डिंग्स, अट्रॅक्टिव्ह बिल्डिंग्स. हे केल्यानंतर तसंच नक्की ज्या दिवस इकडे इंटरनॅशनल एअरपोर्टचं रेग्युलॅरिटी चालू होईल, हॉटेल्स येतील, सगळे येतील, तर ॲटोमॅटिकली एक पोर्शन असा येईल जो इट विल बी अ थर्ड BKC. कुठे असेल? Somewhere there, na, that location. These people will be able to identify more because I don't know who has a big land bank. आंतरराष्ट्रीय विमानतळाबद्दल बोललात. आंतरराष्ट्रीय विमानतळ आल्यानंतर स्वाभाविकपणे लक्झरी घरांची मागणी इथे येऊ शकते किंवा परदेशातले लोक सुद्धा इथं आपलं एक घर असावं, गुंतवणूक असावी याचा विचार करू शकतात. तसा काही झोन डेव्हलप करण्याचा विचार आहे? डेफिनेटली एक गोष्ट लक्षात ठेवा, इट विल बी अ लाईक अ न्यू सिटी आणि वेल प्लॅन्ड सिटी. म्हणजे कसं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर हे ते सगळं प्लॅनिंग. कारण काय असतं, ज्यावेळेस नवीन डेव्हलपमेंट होते त्यावेळेस ती प्लॅनिंगने होते आणि तिकडे नक्कीच चांगले प्लॅन्स सगळ्या म्हणजे UD डिपार्टमेंट अँड माझ्या मते कॉर्पोरेशन जी काय असेल, दे विल डेफिनेटली प्लॅन अ गुड प्लॅनिंग आणि त्याच्यामध्ये चांगली घरं तर नक्कीच येतील. प्लस ॲज मी सांगितलं तसं कुठलाही इन्फ्रास्ट्रक्चर चालत त्याला लागणारी बाकीचं पण ॲन्सिलरी लोक आणि त्यांच्यासाठी लो इन्कम ग्रुपची पण हाऊसेस लागतील आणि त्याच्याशिवाय ते घरं नाही. तर नुसतं मला सांगा 5 स्टार हॉटेल बनवलं, त्याला लागणारा वेटर असतो, वॉचमन असतो, कुक असतो, यासाठी यांच्यासाठी पण घरं लागणार आहेत ना. इट्स नॉट ओनली दॅट यू हॅव टू गोइंग टू मेक ओनली हाय इन्कम ग्रुप, यू हॅव टू मेक फॉर LIG ऑल्सो. पण एक सगळ्यात महत्त्वाचं की आता बांधकाम क्षेत्र खूप प्रगती करत आहे. या बांधकाम क्षेत्राच्या माध्यमातून आपल्याला महसूल राज्य सरकारला मिळतोच मोठ्या प्रमाणात घरांच्या खरेदी विक्रीतून. पण त्याचबरोबर रोजगारसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात हे क्षेत्र उपलब्ध करून देतं. या क्षेत्राला चालना देण्यासाठी म्हणून तुम्ही काही विशेष प्रयत्न करणार आहात का? ते ऐकायला सगळेजण इथे बसलेत. आणि आपल्याला मला सांगायला आज आनंद होतो की मागच्या 2 वर्षात जवळजवळ 30% घरांच्या खरेदीमध्ये वाढ आलेली आहे. सेकंड वीक ऑफ जानेवारीमध्ये जो इकॉनॉमिक टाइम्समध्ये एक हे आलं होतं, त्याच्यात असं आलं होतं की वन ऑफ द म्हणजे मुंबई अँड सबर्बन्स ऑफ मुंबई असं त्यांनी MMRDAमध्ये की 30% देर इज अ राईज इन परचेस ऑफ रेसिडेन्शियल प्रॉपर्टीज. त्याचा अर्थच आहे की देर इज अ ग्रोथ इन द country itself, overall throughout the country this is there, but मुंबईमध्ये ही जवळजवळ 30% वाढ झाली असं दिसून आलेलं आहे 2 वर्षात. आणि हे सगळं करत असताना ॲज तुम्ही विचारलं तसं की गव्हर्मेंटने मागे जे स्टॅम्प ड्युटीमध्ये सवलत दिली, त्याच्यामुळे एक लिमिटेड पिरियडमध्ये तुम्ही केलात तर तुम्हाला बेनिफिट मिळाला होता करोनानंतर. अशा या सगळ्या फॅसिलिटीज ज्या दिल्या त्याच्यामुळे त्यावेळेस कित्येक लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली आणि त्या पद्धतीने. आणि आज तुम्हाला मी सांगितलं तसं आम्ही जे हे आज रिडेव्हलपमेंटमध्ये किंवा याच्यामध्ये ज्या इन्सेंटिव्ह स्कीम्स देतो आहे त्याच्या मागचा उद्देशच एक आहे की जास्तीत जास्त रिअल इस्टेटमधल्या लोकांनी त्याच्यामध्ये यायला पाहिजे, इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. आणि अनलेस बिकॉज वाय वी आर गिविंग 3 FSI 4 FSI, द रिझन इज ओनली की बाबा त्यांना चांगला त्याच्यामध्ये, कारण की नाही तर मग इन्व्हेस्टर काय येईल. इन्व्हेस्टरला ह्या सगळ्या हे बेनिफिट देतो आहे. आम्ही नवीन हाऊसिंग पॉलिसी पण लवकरच ड्राफ्ट करतो आहे, ज्या माध्यमातून अजून बिल्डर्सना आज रेराच्या माध्यमातून आम्ही मदत करतो आहे. कारण काय होतं, नाही तर लोक इन्व्हेस्टमेंट करताना घाबरतात. म्हणून रेराच्या माध्यमातून आता रेरा विल बी एबल टू टेल येस यू मस्ट इन्व्हेस्ट इन दिस प्रॉपर्टी, दिस विल बी द बेस्ट सोल्युशन. म्हणजे उद्या घाबरायची गरज नाही इन्व्हेस्टरला, कारण की त्याच्यामुळे मग बिल्डरही सेफ होतो ना. रिअल इस्टेट ओनर इज ऑल्सो सेफ. येस त्याला एकदा कन्फर्मेशन मिळाली तर इज इझिली बाईंग दॅट फ्लॅट, बाईंग दॅट प्रॉपर्टी. नवी मुंबईमध्ये पाण्याची समस्या तितकी जाणवत नाही, पण मेच्या दरम्यान काहीशी समस्या पाण्याची जाणवते. जेव्हा आपण तिसरी मुंबई वसवण्याचा किंवा तसा प्लॅन करतोय, स्वाभाविकपणे आज सगळ्यांच्या पुढे प्रश्न आहे की तुम्ही पाणी आणणार कुठून? तुमची पाण्याची व्यवस्था काय आहे? पाण्याचा सोर्सिंग काढावाच लागतो. इकडे पण आजूबाजूला जे काही धरणं असतील किंवा जे कुठल्या त्यांचं पाणी असेल तिकडून आपल्याला ते पाणी अपलिफ्टमेंट करून आणावं लागेल.
कारण कुठल्या गावाचं डेव्हलपमेंट करताना आजूबाजूच्या ठिकाणाहून जे पाण्याचे सोर्सेस असतात, तसाच पुण्याचं मी एक उदाहरण देतो. खडकवासला डॅम कधी म्हणजे जर तुम्ही 30 वर्षापूर्वी कधी विचार केला असता तर खडकवासला डॅममधून पाणी येईल पुण्यात ते कधी माहीत नव्हतं, पण आज आणलं ना पाणी. त्या पद्धतीनेच आपल्याला इकडच्या आजूबाजूला जिकडे कोणी पाण्याचे सोर्सेस असतील, विल हॅव टू फाइंड इट आउट. मी एक्झॅक्टली त्याच्यावर अभ्यास केला नाही, पण नक्कीच त्याच्या पाण्याची सोर्सिंग असल्याशिवाय कुठल्याही शहराचं डेव्हलपमेंट होत नाही. त्याच्यामुळे नक्कीच पाण्याचं सोर्सिंग जे आजूबाजूला जे काही डॅम्स असतील त्या डॅम्समधूनच आपल्याला पाणी प्रोक्युअर करावं लागेल. ही प्लॅन सिटी आहे, पण या प्लॅन सिटीमध्ये सातत्यानं नागरिक असं म्हणतात की जे मुंबईचं होतं तेच नवी मुंबईचं सुद्धा होत आहे. नाही प्लेग्राऊंड्स आणि ह्या सगळ्याच्या बद्दल त्यांचं म्हणणं आहे की ह्या ओपन स्पेसेस कायम राहिल्या पाहिजेत. डेव्हलपमेंट तर झालं पाहिजे, पण ओपन स्पेसेस सुद्धा इथल्या नागरिकांसाठी महत्त्वाचे आहेत. तर तुम्ही त्याच्याबद्दल स्ट्रिक्ट आहात का? 100% मी तुम्हाला सांगतो कसं आहे, आता हे एखादं नवीन शहर ज्यावेळेस डेव्हलप होते ना त्यावेळेस या सगळ्या रूल्स आणि हे सगळे फॉलो केले जातात, त्याच्यावर रिस्ट्रिक्शन असतात. आणि नक्कीच तो जो पार्ट आहे त्याचं डेव्हलपमेंट म्हणजे UD डिपार्टमेंट असो किंवा हाऊसिंग असो, हे सगळे रूल्स फॉलोअप करूनच काम करतील. कारण की नाहीतर मग ह्या नवीन शहरा बसवण्याचा काही उद्देशच नाही राहणार. त्याच्यामुळे नक्कीच सरकार याच्यामध्ये कडक धोरण राबवूनच या शहराचा विकास करेल. जेव्हा हे नवीन शहर उभं केलं जाईल त्या शहरामध्ये सामान्य माणसाला परवडतील अशा प्रकारच्या घरं आणण्याचा तुमचा प्लॅन आहे? 100% प्लॅन आहे. आत्ताच आम्ही मागच्या 18 तारखेला माननीय मोदीजींच्या हस्ते सोलापूरला रेनगर म्हणून आहे, तिकडे आम्ही LIG लो इन्कम ग्रुपसाठी आम्ही तिकडे 5 लाखात घर दिलेलं आहे. 15,000 घरं आम्ही तिकडे आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून म्हाडाच्या माध्यमातून तिकडे बांधली. 5 लाख रुपयात आम्ही 1 रूम किचनचं घर आम्ही दिलं आहे. 1 बेडरूम ड्रॉइंग रूम किचन असं 300 स्क्वेअर फूट हाऊस तिकडे आम्ही 5 लाखात दिलं. त्याच्यात आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट मिळून 2.5 लाख रुपये दिले. 40,000 रुपये ओनरकडून घेतले आणि 2,10,000चं त्याला लोन करून दिलं त्याच्यावर, विच इज पेएबल इन नेक्स्ट 20 इयर्स. तर सांगण्याचा उद्देश असा, असे लो इन्कम ग्रुपसाठी डेफिनेटली हाऊसेस बनवायचा आमचा प्लॅन आहे. जसं सोलापूरमध्ये आम्ही 30,000 घरांचा प्लॅन केला होता, 15,000 घरं आम्ही ऑलरेडी डिलिव्हर्ड केली आहेत. पुढले 15,000 घरं पण पुढच्या 1 वर्षात आम्ही कंप्लीट करतो आहे. तर त्याच्यामुळे या सगळ्यासाठी आम्ही लो इन्कम ग्रुपचे हाऊसिंग प्रोजेक्ट्स तिकडे घेऊ. धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतच्या या रिअल एस्टेट परिसंवादामध्ये आलात आणि सरकारची जी सविस्तर बाजू आहे ती मांडली, त्याबद्दल खूप खूप आभार आहे. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. मी मंत्री महोदयांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरतीच थांबायचं आहे. पाहुण्यांचा आपण गौरव करणार आहोत, पण तत्पूर्वी मी व्यासपीठावर आमंत्रित करतोय आमचे न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील यांना. चला पुढल्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात आपण. आजच्या या परिसंवादात जी मंडळी सहभागी झालेली आहेत त्यांना आपण न्यूज 18 लोकमततर्फे एक छानसं प्रमाणपत्र देऊन या ठिकाणी त्यांचा गौरव करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा मी या ठिकाणी आमंत्रित करतोय ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन MMRDA त्यांचे प्रमुख M महादेव यांना की आपण व्यासपीठावरती यायचे. जोरदार टाळ्यांमध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. मी मंत्री महोदयांना विनंती करेल की आपण त्यांचा गौरव करायचा आहे. महादेव सरांना मी विनंती करेल की आपण समोर स्थानापन्न व्हायचं आहे. आणि यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करणारे बाविस्कर ग्रुपचे CMD प्रकाश बाविस्कर. जोरदार टाळ्यांमध्ये खरं तर आपण यांचं कौतुक करूयात, पण समोर स्थानापन्न व्हायचं आहे. पुढे मी आमंत्रित करतोय JM म्हात्रे इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर प्रीतम म्हात्रे यांना की आपण व्यासपीठावरती यावं. खरं तर ही सगळी मंडळी जी आहेत हे त्यातले खांब आहेत आणि आज हे नियोजित शहर आणखीन पुढे नेण्यासाठी म्हणून ते काम करतात. पुढे या ठिकाणी मी आमंत्रित करतोय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स महाराष्ट्र चॅप्टरचे सेक्रेटरी शेखर बागुल यांना. आपण देखील व्यासपीठावरती यावं. आज खरं तर पुनर्विकास या विषयाला घेऊन आपली मतं त्यांनी मांडलेली आहेत या ठिकाणी. मी विनंती करेल आपण स्थानापन्न व्हायचे. पुढे मी अर्बन ॲनालिसिस अँड सोल्युशन कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे डायरेक्टर मिस्टर राजीव गुरव यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करेल. राजीव गुरव यांना मी विनंती करेल की आपण स्थानापन्न व्हायचे. पुढे मी आमंत्रित करतो व्यासपीठावर DDSR ग्रुपचे राहुल हजारे यांना, जे आवर्जून वेळात वेळ काढून आजच्या या संवादात मतं मांडण्यासाठी या ठिकाणी आहेत. जोरदार टाळ्या वाजवूयात मंडळी. पुढे मी आमंत्रित करतोय असिस्टंट डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग NMMCचे सोमनाथ शांताराम केकान. काही कारणास्तव या ठिकाणी ते उपस्थित नाही आहेत. मी पुढे आमंत्रित करतोय बिल्डर असोसिएशन ऑफ नवी मुंबईचे मॅनेजिंग कमिटी मेंबर म्हणजे अर्थात BANMचे मिस्टर
शहाजी पाटील यांना की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. जोरदार टाळ्यांमध्ये आपण त्यांचं स्वागत करूयात आणि कौतुक करूयात. आम्हाला आनंद आहे की आमच्या या परिसंवादात आपण सहभागी झालेला आहात. पुढे मी आमंत्रित करतोय ट्रस्टी बिल्डर्स असोसिएशन ऑफ नवी मुंबई आणि MD प्रोग्रेसिव्ह ग्रुपचे मिस्टर देवांग त्रिवेदी यांना. नवी मुंबईमधील एक नावाजलेला ग्रुप, आमच्या खांद्याला खांदी लावून काही सहकारी देखील उभे राहिले. आमचे स्पॉन्सर आवर्जून ते आमच्यासोबत उभे राहतात आणि हा सगळा संवाद पुढे नेण्यासाठी कायम ते मदत करतात. या ठिकाणी आमंत्रित करतोय चेतक मिनरल्सचे CEO विजय गौडा यांना की आपण व्यासपीठावरती यावं. यांचा देखील आपण गौरव करणार आहोत. एक छोटंसं गिफ्ट हॅम्पर विजय गौडाजी त्यांच्याकडनं मंत्री महोदयांना या ठिकाणी देऊ करताय आणि यापुढेही आपण कार्यक्रम अशाच पद्धतीने सुरू ठेवणार आहोत. पण मंत्री महोदयांनी आज वेळात वेळ काढून या ठिकाणी वेळ दिलात, आपली मतं आपण व्यक्त केली. आपले खूप खूप धन्यवाद. विजय गौडा यांच्या हस्ते आपण इथं उपस्थित या सगळ्या मान्यवरांना एक गिफ्ट हॅम्पर देऊ करतोय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात मंडळी. न्यूज 18 लोकमत प्रस्तुत रिअल इस्टेट परिसंवादातल्या या 4 सेशनमध्ये बरेचसे मुद्दे समोर आलेले आहेत, ज्यातनं साधक बाधक चर्चा झाली आणि हे लक्षात येऊ शकलं की नवी मुंबई 3चं स्वप्न साकारत असताना अधिक वेगाने काय केलं पाहिजे आणि हे सगळं म्हणणं या मंडळींनी मांडलेलं आहे. एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे सगळ्यांसाठी. मी बोलवतोय BNMचे प्रेसिडेंट वसंत बद्रा यांना. त्याचबरोबर या ठिकाणी मी आमंत्रित करतोय BNMचे सेक्रेटरी जिगर त्रिवेदी यांना. मी पुढे आमंत्रित करतोय गौतम ठक्कर यांना, आपल्यापैकीच एक विकासकांमधली मान्यवर मंडळी, आणि शिवाय आनंद पाटील आणि प्रतीक बद्रा. तर मंडळी जोरदार टाळ्यांमध्ये आजच्या सगळ्या मान्यवरांचे आपण आभार व्यक्त करूयात. आपलेही सगळ्यांचे आभार. आज इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.